तर HMPVशी लढण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकार सज्ज आहेत। प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे आणि भारतामध्ये या विषाणूचे काही रुग्ण आढळलेले जवळपास 5 रुग्णांची आतापर्यंत नोंद झालेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे, मात्र घाबरून जाण्याची गरज नाही। नागरिकांनी काळजी मात्र घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। HMPVचे 2 संशयित रुग्ण हे नागपूरमध्ये आढळलेले, तर संपूर्ण भारतामध्ये 3 अशी राज्य आहेत की ज्या ठिकाणी HMPVचे हे रुग्ण आढळलेले आहेत। या विषाणूची लागण झालेलं तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक ही ती 3 राज्य आहेत। आणि मी सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छिते की गर्दीचे ठिकाण टाळले पाहिजे। कॉमन कोल्ड जो असतो, कॉमन फ्लू जो असतो आपला, आपण म्हणतो व्हायरल झालं तशा पद्धतीचे सिम्पटम्स जर असतील तर घरीच राहायला पाहिजे। हात स्वच्छ धुतले पाहिजे, डिस्टन्स राखलं पाहिजे। असे सोपे साधे उपाययोजना आपण केल्या पाहिजे। तर मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया होती आणि काय नेमकी काळजी घ्यायची त्यांनी या प्रतिक्रियेत सांगितलं।